नमस्कार. स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 494 आणि 507 रंगरेखा CHSL कंदमवार नगर विक्रोळी या प्रोजेक्ट बद्दल माहिती आणि साइट व्हिजिटचा व्हिडिओ दाखवणार आहोत. संकेत क्रमांक 494 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 25 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. याचा कार्पेट एरिया 36.51 स्क्वेअर मीटर म्हणजेच 392 स्क्वेअर फीट आहे आणि 39.37 स्क्वेअर मीटर म्हणजेच 423 स्क्वेअर फीट आहे. त्याची नवीन सुधारित किंमत 49,98,308 रुपीज आहे आणि 53,77,303 रुपीज आहे. अनामत रक्कम 50,000 रुपीज आहे. फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील. संकेत क्रमांक 507 हा प्रोजेक्ट MIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 2 BHK चा एक फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा कार्पेट एरिया 61.35 स्क्वेअर मीटर म्हणजे 660 स्क्वेअर फीट आहे. त्याची नवीन सुधारित किंमत 87,23,043 रुपीज आहे. अनामत रक्कम 1 लाख रुपीज आहे. फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33(5), 33(7) व 58 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांमध्ये येतो. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. या प्रोजेक्टमध्ये ABC या 3 विंग असून विंग A आणि विंग B 24 फ्लोअरची आणि विंग C 6 फ्लोअरची आहे. हा सेकंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये A, B आणि C विंग दिसत आहेत. A आणि B विंग मध्ये प्रत्येकी एक स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट दिल्या गेल्या आहेत. विंग C मध्ये एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस देण्यात आली आहे. विंग A आणि विंग B मध्ये सेकंड फ्लोअरवर प्रत्येकी एक 1 BHK फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आला आहे. हा म्हाडाच्या फ्लॅटच्या 1 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम आहे. लेफ्ट साइडला किचन आणि राईट साइडला कॉमन वॉशरूम आहे आणि एक मास्टर बेड देण्यात आला आहे. हा थर्ड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये विंग A मध्ये 1 BHK चा एक फ्लॅट आणि विंग B मध्ये 1 BHK चा एक फ्लॅट तसेच 2 BHK चा एक फ्लॅट देण्यात आला आहे. हा म्हाडा फ्लॅटच्या 2 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम आणि राईट साइडला मास्टर बेड आहे. बाजूला कॉमन वॉशरूम असून पुढे किचन आणि एक बेडरूम दिला आहे. हे म्हाडा फ्लॅटचे स्टेटमेंट आहे. यामध्ये विंग A आणि विंग B मिळून 26 फ्लॅट देण्यात आले आहेत. फर्स्ट फ्लोअरला विंग B मध्ये एक फ्लॅट, सेकंड टू 13 फ्लोअरला विंग A मध्ये 12 फ्लॅट, सेकंड टू 13 फ्लोअरला विंग B मध्ये 12 फ्लॅट, थर्ड फ्लोअरला विंग B मध्ये एक फ्लॅट असे एकूण 26 फ्लॅट देण्यात आले आहेत. हे म्हाडासाठी दिलेले पार्किंगचे स्टेटमेंट आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे विक्रोळी स्टेशन वरून येणारा हा रस्ता आहे आणि इथे कंदमवार नगरला 5-5 मिनिटांना बसची सेवा उपलब्ध आहे. नमस्कार. आज आपण विक्रोळी कंदमवार नगर संकेत क्रमांक 494 आणि 507 येथे म्हाडाने आपल्याला 26 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत. LIG आणि MIG या दोन्ही कॅटेगरीमध्ये 26 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण बघतोय माझ्या मागे दिसते बिल्डिंग ही रंगरेखा या नावाने म्हाडामध्ये रजिस्टर आहे, पण तिचं आत्ताचं नाव रॉयल स्टोन आहे. आणि ह्या प्रोजेक्टला आपण भेट द्यायला आलेलो आहे. बिल्डरकडून आपल्याला असे सांगण्यात आलेले आहे की म्हाडाने येथे चाव्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीयेत, त्यामुळे म्हाडाचा फ्लॅट सॅम्पल फ्लॅट आपण बघू शकत नाहीये. म्हाडाने आपल्याला इथे फ्लॅट बघण्याची कोणतीही सोय उपलब्ध केलेली नाहीये, त्यामुळे आम्ही आपल्याला सॅम्पल फ्लॅट दाखवू शकत नाहीये. पण आजूबाजूचा परिसर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकीची माहिती आम्ही ग्राफिकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सॅम्पल फ्लॅट म्हाडाने उपलब्ध न केल्यामुळे आम्ही आपल्याला फ्लॅटच्या इमेजेस दाखवत आहोत.
या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्ट पासून विक्रोळी रेल्वे स्टेशन 4 मिनिटांवर आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 2 मिनिटांवर आहे. या प्रोजेक्टमध्ये किड्स प्ले एरिया, ओपन जिम, रूफटॉप गझिबो, योगा डेक, मल्टीपर्पज हॉल, रूफटॉप सिटिंग एरिया, रूफटॉप ई लायब्ररी यासारख्या अम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत. या टॉवरमध्ये 1 BHK ची अंदाजे किंमत 85 लाख रुपीज आहे आणि 2 BHK ची अंदाजे किंमत 1 करोड 1 लाख रुपीज आहे. भाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही आणि स्क्वेअर फीट मध्ये फरक असला तरीही 1 BHK चे हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 15 ते 20 लाख कमी मध्ये मिळू शकतात आणि 2 BHK चा फ्लॅट अंदाजे 10 लाख कमी मध्ये मिळू शकतो. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 30,000 रुपये आहे आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 40,000 रुपये आहे. मायनस पॉइंट मध्ये कन्नमवार नगरच्या जवळ डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो आणि 2 BHK च्या फ्लॅटची किंमत जास्त वाटत आहे. प्लस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा जवळच उपलब्ध आहेत आणि घरे रेडी टू मूव्ह स्थितीत आहेत. त्यामुळे लॉटरी लागल्यावर घराचा ताबा लवकरच मिळू शकतो. या प्रोजेक्ट मध्ये असणाऱ्या रूफटॉप आणि इतरही अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात. त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.